पहा मित्रांनो, या 2024 या वर्षी भरपूर युवक आणि युवतींनी आपलं नशीब आजमावलेलं आहे। त्यामध्ये सर्वांचंच खूप खूप अभिनंदन। आपण पाहत आहोत गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रिया चालू आहे। त्या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल किंवा कुठल्या आत्ताच पाठीमागे कोर्टाचा निकाल लागलेला आहे, त्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं यश संपादन केलेलं आपण पाहितलं आहे। तर अशाच प्रकारे विविध भरतीमध्ये असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये असेल, विद्यार्थ्यांनी नेहमी आपला दररोजचा एक दिनक्रम आखून ठेवला आणि त्यानुसार जर नियोजन केलं तर यश मिळायला काहीच लागत नाही। मी तर नेहमी सांगत असतो की आज प्रत्येक जण काय म्हणतो की बेकारी भरपूर वाढलेली आहे, परंतु मी असं सांगेल की बेकारांचीच बेकारी वाढलेली आहे। खरंच जे अभ्यास करणारे युवक आहेत, जे फिजिकल करणारे युवक आहेत, जे प्लॅनिंग करणारे युवक आहेत, यांच्यासाठी बेकारी अजिबात नाही। कारण का की आपण पाहत आहोत की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, या उक्तीप्रमाणे प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या कार्याचं फळ हे 100% मिळत असतं। त्यासाठी प्रत्येकाला माझं एकच सांगणं आहे की ज्यांचे या 2024 मध्ये स्वप्न पूर्ण झालेली नाहीत, कोणाचं वर्दी घालण्याचं स्वप्न असेल, कोणाचं तलाठी तहसीलदार, कोणाचं म्हणजे आणखी वेगवेगळे काही त्यांना बनायचं आहे आणि ते अधुरे स्वप्न राहिलेले असतील, अशा तमाम महाराष्ट्रातील युवक व युवतींना मला एकच सांगायचं आहे की येणाऱ्या या 2025 या वर्षी आपण एक नवनवीन संकल्प करून, नवनवीन मोठमोठे निर्णय करून आपल्या मनातील स्वप्न व आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी, अफलातून विजय मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत, जिद्द व चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्या दारिद्र्यावर, आपल्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत आणि संघर्ष हा करावाच लागणार आहे। कारण का की तसं पाहायला गेलं तर मराठवाड्यातील जिल्हा हा बीड जिल्हा आहे आणि नेहमी दुष्काळी व नेहमी पाण्यापासून वंचित असलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। परंतु मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून हे ऊसतोड कामगारांचा हा जिल्हा ही ओळख ही बरेच युवक पुसून टाकण्यासाठी कंबर बांधून उभे राहिलेले आहेत। आपण पाहत आहोत की एक ऊसतोड मजुरांच्या एका कुटुंबातील 4 विद्यार्थी, 5 विद्यार्थी, 3 विद्यार्थी, 2 विद्यार्थी असे एकाच घरातून असंख्य असे विद्यार्थी मेहनत करून, मेहनतीच्या जोरावर आज नोकरी करताना दिसत आहेत, शासनाच्या सेवेत आहेत आणि या शासनाच्या सेवेमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला उद्या येणाऱ्या 2025 या वर्षाला नक्कीच आपल्याला यशस्वीपणा जर मिळवायचा असेल तर त्यासाठी कठोर मेहनत आणि कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही। तर सर्वांना मला एकच सांगायचं आहे की या आतापर्यंत 2024 मध्ये झालेल्या घडामोडीमध्ये ज्यांना यश मिळाले असेल त्यांचंही अभिनंदन, आणि ज्यांना अपयश मिळालं असेल त्यांच्यासाठी नक्कीच एक नवीन संधी घेऊन येणारे हे 2025 हे वर्ष असणार आहे। आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आणखी आपण गेल्या वेळेस ज्या ठिकाणी कमी पडलो आहोत, ज्या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळाले आहेत, मग ते फिजिकल असो किंवा लेखी परीक्षा असो किंवा आणखी काही असो, आपण जिथे कमी पडलो आहोत त्याची उणीव आपल्याला भरून काढण्यासाठी येणाऱ्या या 2025 मध्ये आपल्याला तेवढ्याच गतीनं, तेवढ्याच प्रखरतेनं आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे वर्ष येत आहे। तरी माझ्या तमाम महाराष्ट्रातील युवक व युवतींना माझा सर्वांचंच मला येणाऱ्या नवीन वर्षाचं अभिनंदन करायचं आहे आणि सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा द्यायच्या आहेत। तर या 2025च्या नवीन वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांसाठी नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी विजय मिळवणारा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।